विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ ना तुम्हाला एक अभ्यासाची ना दिशा देणार आहे. सिरियसली, की तुम्ही YouTubeवर असा व्हिडिओ बघितला का रे कुठल्या चॅनलवर? कदाचित माझ्या पण चॅनलवर जुना एखादा व्हिडिओ असेल, की ज्यात मी सांगत असेन, की हे 5-6 इम्पोर्टंट टॉपिक्स करा. बास तुम्हाला पेपर सोपा जाईल. कारण फिजिक्समध्ये काही टॉपिक असे आहेत, की ज्यांचं वेटेज 7-7 मार्काचं आहे लक्षात घ्या. सिरियसली 7-7 मार्काचं वेटेज आहे. मग 7 मार्काचे 5 टॉपिक असतील, तर 70 मार्काचा तुमचा पेपर आणि 5च टॉपिक तुम्ही केले 1/3 तरी निम्मा पेपर अटेम्प्ट करू शकताय. बरोबर आहे की नाही? आहे बरोबर. पण थांबा, मी तुम्हाला थांबवतोय. बाळांनो, ही स्ट्रॅटेजी सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल नाहीये. मी तुम्हाला सांगतो प्रत्येक स्टुडंट वेगळा असतो. त्यानं केलेला अभ्यास आत्तापर्यंतचा वेगळा आहे. त्याची सध्याची कंडिशन प्रत्येक स्टुडंटची वेगळी-वेगळी असणार आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय. माझं काय म्हणणं आहे बघा, मी इथं लिहिलंय इम्पोर्टंट टॉपिक व्हर्सेस काय लिहिलंय बघा, इम्पोर्टंट क्वेशन्स. म्हणजे या स्टेजला टॉपिक वाईज कुणी अभ्यास केला पाहिजे. ओके. आणि इम्पोर्टंट क्वेशन्स कुणी केले पाहिजेत याच्यावर डिस्कशन करूया. मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. तर आपण विचार करूया टॉपिक वाईज गेलो तर काय होईल. पहिलाच टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. हायेस्ट वेटेज आहे. पण हा जर टॉपिक याच्यातले तुम्हाला 7 मार्क हवे असतील, असे काही क्वेशन्स तुम्हाला करावे लागतील, की जे आपल्या आय-एम-पी क्वेशनच्या लिस्टमध्ये आहेतच ना. जर तुम्ही अगोदर रोटेशनल डायनामिक्स 2-3 वेळा केलाय वर्षभरातून, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो. पण असे अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी इम्पोर्टंट टॉपिक्सची पण गरज नाहीये. त्यांनी ऑलरेडी सगळे टॉपिक केले असणार आहेत. मग आता आपण कुठल्या मुलांवर फोकस करूया, की ज्यांना 0 पासून स्टार्ट करायचंय. बघा, आपलं आता टार्गेट मी फिक्स केलंय. म्हणजे अशा मुलांसाठी आता पुढचे 5-6 मिनिटं असणार आहेत, की ज्यांनी काही केलं नाहीये, पण आता सुरुवात करायचंय. मग त्यांच्यासाठी मी स्पष्टपणे सांगेन, की तुम्ही टॉपिक वाईज जाऊच नका. जाऊ नका. नाही होणार, तणाव निर्माण होईल तुमच्या मनामध्ये, की काय तणाव? क्लिअरली सांगतो. परत तेच एखादी स्टोरी सांगावी लागेल मला, की बघा, की 16 टॉपिक आहेत आणि तुम्ही घेऊन बसलाय पहिला टॉपिक. ओके. 2, 2.5, 3 तास झाले अजून पहिलाच टॉपिक चाललाय. मग आपलं मन आहे ना लगेच भीती दाखवायला सुरुवात करतं आपल्याला, की अजून पहिलाच टॉपिक चाललाय. 16 टॉपिक आहेत. कधी होणार? हा मोठा प्रश्न आहे. मग मी तुम्हाला सांगतो, की पण ज्यांचा 100% सिलेबस कंप्लीट आहे, त्यांनी टॉपिक वाईज रिव्हिजन करा. काही इश्यू नाहीये. मी तुम्हाला सांगू का? मी असे स्टुडंट बघितलेत, की जे 10-10 मिनिटात 5-10 मिनिटं पुष्कळ झाली त्यांना टॉपिक रिवाईज करायला. का? अगोदर केलंय, नोट्स बनवल्यात, सगळं केलंय. ओके, आम्ही नाही केलं. आत्ता करूया ना. पण काय करूया आपण? टॉपिक वाईज जायचं नाही तर मी तुम्हाला सांगितलं. मग करू काय? ते सांगतो. तुम्ही काय करा बघा, मी हे अगोदर बोललोय. आता जे रेग्युलर आपले फॉलोवर आहेत ना, त्यांच्यासाठी हे काही नवीन नाहीये बरं का. स्ट्रॅटेजी काहीही नवीन नाहीये. तुम्हाला माहिती आहे. आपण आपण पहिल्यांदाच सांगतो फिजिक्समध्ये तुम्ही 2022 चा ओके, फेब्रुवारीचा फिजिक्सचा पेपर बघायला घ्या. सेक्शन ए एम-सी-क्यू. त्यातला क्वेशन बी, बी-एस-ए व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन. एकेका शब्दातून उत्तर लिहा. 1 मार्क मिळून जाईल. ओके. म्हणजे बघा येस ओर नो टाइपची उत्तरं पण आहेत. 1 मार्क मिळणार. व्हेरी शॉर्ट आन्सर. तुम्हाला डिटेल उत्तर नकोच आहे तिथं. सेक्शन बी. आता सॉरी म्हणजे क्वेशन बी म्हणूया किंवा 1 बी म्हणूया आपण. सेक्शन बी मध्ये 2 मार्काचे प्रश्न. 2022 ला सांगतो 2021 मध्ये एक्झामच झाली नाही कोव्हिडमुळं. सगळ्या मुलांना मार्क देण्यात आले. भरभरून मार्क देण्यात आले. कोव्हिड बॅचचा शिक्का पण बसला. जाऊ दे. 2021 ला जुलैची एक्झाम झाली, पण आम्हाला काही माहितीच नव्हतं. का? मेन एक्झाम झाली नाही म्हटल्यावर जुलैच्या इम्प्रुव्हमेंट एक्झामला कोण बसणार आहे? मूर्खच बसेल एखादा म्हणूया आपण. ऑलरेडी तुम्हाला बोर्डच्या एक्झामला भरभरून मार्क दिले असते ना, कोण बसणार आहे त्या इम्प्रुव्हमेंट एक्झामला? म्हणजे हा पेपर कुणाकडे नव्हताच. मग 2022 ला मुलांनी केलं काय? नुसतं डेरिव्हेशन्स, 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 डेरिव्हेशन्स. ढिगानं डेरिव्हेशन्स केले. काय झालं? सेक्शन बी मध्ये डेरिव्हेशन्स आलेच नाहीत. काय आलं मग? डिस्टिंग्विश. काय आलं? डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. काय आलं? पोलार, नॉन पोलार. अजून काय आलं? थर्मल, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. हे प्रश्न किती मार्काला आले? डेफिनिशन टाइप 15 मार्काला आले. मुलांनी काय केलं होतं? छोटे-छोटे डेरिव्हेशन्स. कुठं आले? नाही आले. आले नाहीत. बरं जाऊ दे. सेक्शन सी कडे जाऊया आपण 2022 मध्ये. तिथे पण तोच प्रकार.
डिफाइन इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स 3 मार्काला आलंय. डिफाइन मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, ईव्हीआर कोणतं सोपं डेरिव्हेशन. 3-3 मार्काचे प्रश्न आहेत. तर तिथे 2 ते 3च डेरिव्हेशन्स. आता सेक्शन डी कडे जाऊया. अरे सेक्शन डी मध्ये किती सोडवायचे असतात रे? 5 पैकी 3 सोडवायचे असतात का? मग त्यातले 2 क्वेश्चन ना असतात असे, की छोटे-छोटे प्रश्न एकत्र करून 4 मार्काचा प्रश्न बनवला असतो. झालं का? तिथं मी रिअलाईज केलं, की जे 2022च्या मुलांना त्रास झाला, पुढे नाही व्हायला पाहिजे. आणि तेव्हापासून मी सगळ्यांना सांगत आलोय, की फिजिक्स म्हणजे डेरिव्हेशन हे जरा डोक्यातून काढून टाका. करावं लागतंय, नाही असं नाही. तुम्ही सगळंच केलं असेल तर डेरिव्हेशन ऑब्व्हियसली केलं असेल. पण तुम्ही काही केलं नाहीये, तर या स्टेजला डेरिव्हेशनकडे जाऊ नका. मग माझं काय म्हणणं आहे, पहिल्यांदा डेफिनेशन्स आणि आम्ही बघितलेत 70 प्लस डेफिनेशन्स आहेत. आता हे परत-परत जे रूटीन ते सांगतोय. डिस्टिंग्विश ओके अप टू लेस दॅन 20 म्हणजे 15 टू 20 डिस्टिंग्विशचे प्रश्न आहेत. पण अरे डेफिनेशन केलंय, की डिस्टिंग्विशचे प्रश्न होतातच. होतातच. हार्मोनिक्स ओव्हरटोन डेफिनेशन मध्ये आहे, डिस्टिंग्विश मध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो असे कितीतरी प्रश्न आहेत रे. डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हे डिस्टिंग्विशच्या डेफिनेशन पण आहेत आणि दोन्ही कॉमन आहे ना. अरे एवढं केलं तरी 15 मार्काचा पेपर अटेम्प्ट होतो आणि ही तुमची फायनल स्ट्रॅटेजी पाहिजे. ज्यांना 0 पासून अभ्यास केला ना त्यांची. पहिला हे करून टाका. मी तुम्हाला सांगू का? अरे तुम्ही जर 70 डेफिनेशन या स्टेजला उरकत असाल 2-3 दिवसात, तर तुम्ही जिंकलं सगळं. का? मी तुम्हाला सांगतो की त्याच्यानंतर तुम्हाला ना डायग्राम सुद्धा करायचे. कुठल्या परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा सिंपल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम आणि तुम्हाला सांगतो डायग्राम करताना ना जे 3-3 मार्काचे डेरिव्हेशन्स आहेत ना, त्या डायग्राम उपयोगी पडतात. पडतात. एखादा प्रश्न आला की त्यात डायग्रामचा 1 मार्क असतो हे लक्षात घ्या. बरं हे करत असताना आपली स्ट्रॅटेजी वेगळी होती रे बाळांनो. डेफिनेशन वर बेस्ड एखादा फॉर्म्युला असेल तर तो करायचा. फॉर्म्युला म्हणलं की कुणाचा फॉर्म्युला त्याचं युनिट आलं पाहिजे. युनिट म्हणलं की काय आलं पाहिजे? डायमेन्शन्स. कराल? ठीक आहे. बरं एवढंच केल्यानंतर अजून एक मोठा सेक्शन आहे लॉज. जवळ-जवळ 20 टू 25 लॉज आहेत. त्यातले अर्धा लॉज मी घेतलेत. उरलेले पण घेणार आहे लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय? लॉज वरती पुन्हा 10-15 मार्काचे प्रश्न. मग मला सांगा, हे लॉज करत असताना पण आता एक काम करूया. कोणता पण एक लॉ घेऊया. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी जर म्हटलं, त्यातला जो विस्कस फोर्स आहे डायरेक्ट प्रोपोर्शनल टू एरिया आणि वेलॉसिटी ग्रेडियंट. मग F इक्वल्स टू ईटा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी dV/dx. मग ह्याचं जर युनिट काढा पेपर कुठला तरी एक बोर्डचा बघा. त्यात पहिलाच एम-सी-क्यू आहे. त्यात विचारलंय त्यांनी, की हे जे आहे ना कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी त्याचं एसआय युनिट विचारलंय. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. सिंपल आहे की नाही? मग फॉर्म्युल्यानुसार कसं युनिट तयार केलं सांगतो. फोर्स अपॉन ए आणि dV/dx. ओके. म्हणजेच कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. फोर्स युनिट काय? न्यूटन. ऐका व्यवस्थित. एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट काय सांगा? मीटर स्क्वेअर. ओके. मी तुम्हाला सांगू का? dV/dx ओके. dV/dx म्हणजे काय रे नक्की? वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके. त्यातलं व्ही म्हणजे वेलॉसिटी, त्याचं युनिट मीटर पर सेकंद. ओके. त्याचं युनिट मीटर पर सेकंद आणि हे जे डीएक्स आहे डिनॉमिनेटरमध्ये त्याचं युनिट पर मीटर. मीटरला मीटर करा कॅन्सल. ओके. बघा हे 1 अपॉन आहे बरं का. त्याचा रेसिप्रोकल केल्यावर सेकंद 1 झाला. मग न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. करा ना युनिट तयार. करा. ओके. मग माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे. फिक्स आहे लक्षात घ्या. आता परत पहिल्या पेजवर तुम्हाला नेतोय. टॉपिक वाईज पण गेलं पाहिजे. ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे त्यांनी. काही नाही सुरुवात करायची आहे. मी सांगतो ते माझ्यावर विश्वास ठेवायचा. मी दिलेले प्रश्न करायचे आहेत. आणि लगेच मी तुम्हाला सांगतो, चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. असा एक व्हिडिओ आहे टायटल. मी तुम्हाला सांगतो त्याच्यात आणि अजून अभ्यासाची पद्धत बदला असं एक टायटल आहे लक्षात घ्या. हे 2 व्हिडिओज आहेत की ज्यात मी डेफिनेशन्स घेतलेत किंवा आम्ही अशी एक प्लेलिस्ट तयार करतोय रे, की फिजिक्स आय-एम-पी क्वेशन म्हणून. आणि त्यात ते व्हिडिओ अपलोड करतो. तुम्ही प्लीज सर्च करा प्लेलिस्टमध्ये आणि करा. मला माहिती आहे, मुलांचे मेसेज येतायत. आता प्रिलिमचे पेपर पण सोपे जातायत. मग बोर्डचा पण जाणारच आहे ना. हा महिना आहे आपल्याकडे लक्षात घ्या. पूर्ण महिना आहे आपल्याकडं. मग असं असताना आपली एकदा स्ट्रॅटेजी फिक्स झाली, की त्याच्यावर ठाम राहायचं. मग फिजिक्स आणि केमिस्ट्रीला कॉमन स्ट्रॅटेजी आहे म्हटलं तरी काही हरकत नाही, की पहिल्यांदा डेफिनिशन करूया.
डिस्टिंग्विश करूया. त्याच्यानंतर लॉज करूया आपण. ओके. न्यूमेरिकल पण आहेत, डेरिव्हेशन्स पण आहेत लक्षात घ्या. सगळं करायचंच असतं, पण या ह्यानं केलं ना, की कॉन्फिडन्स येतो रे. हां, येतो कॉन्फिडन्स. आणि मी तुम्हाला सांगतो क्लिअरली फिजिक्सचा पेपर तुम्ही 70 पैकी 30 प्लस जरी अटेम्प्ट करत असाल किंवा एवढे मार्क मिळतील ना तुम्हाला 30 तरी, ते खूप छान आहेत. खूप छान आहेत या स्टेजला. मी सांगतो. तुम्हाला वाटतील, "अरे, मला 10वी ला 90-95 पडले होते. मग आता हे किती कमी आहेत. 50% सुद्धा नाही आहेत." पण त्यात कॉलेजचे 30 मार्क ॲड केले, की 60 जो दिसतो ना स्कोर, हा आपण सॅटिस्फॅक्टरी आहे. अनुभवातून सांगतोय. एवढं पण मुलांना मिळत नाहीये. खूप कमी स्कोर होतो त्यांचा. मग तुलनेत हे बरं आहे ना. मग आता काय, की जसा तुम्ही ठरवा कसं करायचं. तुम्ही कोणत्या लेव्हलला ठरवा. काहीच केलं नाही तर मी टॉपिक वाईज नका जाऊ तसं. YouTubeवर जे शिक्षक जे सांगतायत ना, की आय-एम-पी टॉपिक ये 5 ये करके जाओ हो जाएगा. बरोबर आहे त्यांचं. पण तसं तुमचा अगोदर अभ्यास असेल तर. पण आय-एम-पी क्वेशनमध्ये जेव्हा पहिलाच टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स मी केलं ना. काय केलं मी? मी केलं मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन. ती एक्झाममध्ये येऊ शकते. मी काय केलंय लक्षात घ्या. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मी अजून काय केलंय त्यातल्या सगळ्या डायग्राम केलेल्या आहेत. आणि सांगू का अजून मी काय केलंय? पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ते पण स्टेटमेंट मी करणार ना. सोडणार नाही. करणारच लक्षात घ्या. मग अशा वेळेस मानसिकता ठेवा, की माझे टॉपिक पण झालेले आहेत. टॉप या मेथडनं गेलं ना भीती राहत नाही. या मेथडने केलं ना विनाकारण, अजून माझे 10च टॉपिक झालेत, 12च झालेत, 4 कधी होणार? काही गरज नाहीये. सेमीकंडक्टर सुद्धा या मेथडनं होऊन जाईल तुमचा आरामात. झेनर डायोड आहे, त्यात व्होल्टेज रेग्युलेटर. मग सांगू का बोर्डला काय येतंय? व्हॉट इस व्होल्टेज रेग्युलेशन? व्हॉट इस लॉजिक गेट? ट्रुथ टेबल असे प्रश्न येतायत. मग आय-एम-पी क्वेशन गेले की सगळंच होणार आहे ना? हे बघा, मी सांगतो मी म्हटलंय म्हणून असंच करा असं पण काही नाहीये. तुमची जर एखादी बेस्ट स्ट्रॅटेजी असेल ती पण फॉलो केली तरी काही हरकत नाही. ओके. मग आता हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.